वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी, त्याबद्दल आपलं मत काय आहे? नाही, खरं तर झाडं तोडणं हेच चुकीचं आहे. आपल्या कायद्यामध्ये झाडं तोडणं म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा होतो. आणि झाडं हे नदीचे एलिमेंट्स असतात. नदीचं अंडर वॉटर रिचार्ज जे असतं ते झाडांचा फार मोठा रोल असतो. ॲक्युफर्सला फुलफिल करण्याचा झाडांचा रोल असतो. आज हा जो सगळा जो विषय चालू आहे हा कशासाठी चालू आहे? कुंभमेळ्यासाठी चालू आहे. आणि कुंभमेळा कोणासाठी आहे? गोदावरी नदीसाठी. गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? कपिला नदी. कपिला नदीत गोदावरीचा उगम जिथे झाला त्याच्यावरून तपोवन चालू झालं. आणि या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपण लक्षात घेतल्यानंतर आपण त्या कपिला नदीला विसरून तिला नाला करतोय, तिच्यामध्ये आपण ड्रेनेज लाईन टाकतोय. हे महापाप आहे. आणि या महापापाच्या निषेधार्थ आम्हाला असं वाटतं की झाडं तर दूर, पहिले तुम्ही नद्या स्वच्छ करा. आज लोक जेव्हा भाविक जेव्हा या महाराष्ट्रातून, देशातून, जगातून जेव्हा नाशिकला येतील तेव्हा त्यांनी धरणाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे का नॅचरल सोर्सने आंघोळ करायची आहे याचा विचार शासनाने केला पाहिजे, प्रशासनाने केला पाहिजे. आणि तशा सूचना देखील त्यांनी वेळोवेळी मंत्र्यांना दिल्या पाहिजे आणि त्यांच्याकडनं ते कामं त्याचे अप्रूव्हल करून घेतले पाहिजे. असं एक असं नागरिक म्हणून मी बोलतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुंभमेळा म्हणजे काय हो? कुंभ म्हणजे काय? अगदी अनादी अनंत कालापासून कुंभमेळ्याची व्याख्या आम्ही जी काय वाचली मायथॉलॉजीमध्ये ती अशी की दैत्य आणि दानव जेव्हा एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की एका कॉजसाठी आपण एकत्र यायचं, तेव्हा त्यांनी समुद्र मंथन केलं. ते सगळ्यात खोल असं मंथन झालं या आत्तापर्यंतच्या मायथॉलॉजीमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्या मंथनातनं जे काही अमृत पडले ते अमृत पडल्यानंतर ज्या ठिकाणी पडले त्यातलं हे नाशिक. आणि त्याच्यानंतर जे थेंब जिथे जिथे पडले तिथे ऋषीमुनींनी दर 12 वर्षांनी येऊन, म्हणजे एक तप म्हणतो आपण, एकत्र येऊन मंथन केलं आणि देशाला आणि जगाला विचार दिले. तो हा आपला भारत, हिंदुस्थान. अशी ही परंपरा आहे कुंभमेळ्याची. आणि आपण आता कुंभमेळ्यामध्ये आपण विचार देणार आहोत का काय करणार आहोत? हा विचार आपण सर्व नाशिककरांनी केला पाहिजे. नाशिककर खऱ्या अर्थाने विचारांचं केंद्रस्थान आहे या भारतातलं. 4-5 जे प्रमुख केंद्र आहे त्याच्यातलं नाशिक पण एक आहे. याचा अभिमान आम्ही बाळगतो. आणि नाशिकमध्ये एक चांगला संदेश या ठिकाणी गेला पाहिजे की नाशिककर हे पर्यावरणप्रेमी आहेत. कुठल्याही प्रकारची वृक्षतोड शासनाकडनं चूक झाली असेल तर ते आम्ही पोटात घ्यायला तयार आहोत, परंतु वृक्षतोड करू नका हा देखील प्रेमाचा सल्ला आम्ही आज देतोय. परंतु जर वृक्षतोडवरती जर ते ठाम राहिले तर या ठिकाणी नाशिककर स्वतःच्या छाताडावरती कुऱ्हाड घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही. आणि पहिली कुऱ्हाड माझ्या छाताडावर जरी मारली आणि माझं जरी निधन झालं तरी मला चालेल. मला एक शब्द आठवतो की मुझे भगत सिंग की मौत दो, मैं 1000 बार मरने के लिए तयार हूँ. या आंदोलनासाठी मला मरण जरी आलं तरी मी स्वीकारायला तयार आहे. परंतु झाडं कुठल्याही परिस्थितीत तपोवनातले तुटू देऊ नका हाच संदेश आम्ही या ठिकाणी देतोय.